ऍड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजे काय? YouTube आपल्याला पिन का पाठवतं, आपण ते अप्लाय कसं करायचं, किती दिवसात आपल्यापर्यंत पिन पोहोचतो आणि बँक डिटेल फिल कधी करायचा आणि ते ऑप्शन्स कधी येतं आपल्या ऍडिसेन्स मध्ये, याचीच माहिती मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण. नमस्कार, मी आरती, माझ्या आरती अश्री या चॅनलवरती आपलं स्वागत करते. तर आज माझा पिन आलेला आहे आणि हा पिन आपण कधी अप्लाय करू शकतो आणि कशा प्रकारे अप्लाय केलं जातं आणि त्याच प्रकारे हा पिन कशासाठी दिला जातो आपल्याला YouTube कडून, याच्या रिलेटेड आपण माहिती घेणार आहोत. आणि हा पिन मला किती दिवसात माझ्यापर्यंत पोहोचला हे मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर हा पिन साठी आपण कधी अप्लाय करू शकतो? तर YouTube मध्ये काय असतं, YouTube मॉनिटायझेशन साठी काही YouTubeचा क्रायटेरिया असतो. तो पूर्ण केल्यानंतर, जसं की शॉर्ट्ससाठी 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण करावे लागतात आपल्याला 90 डेज मध्ये, आणि व्हिडिओद्वारे वॉच टायमिंगचा क्रायटेरिया आहे जो की 4000 तासांचा वॉच टायमिंग आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो 1 वर्षाचा टायमिंग आहे आपल्याला. तो क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर जे की तुम्ही व्हिडिओ किंवा शॉर्ट्स जे पण अपलोड करतायत त्याचा वेगवेगळा क्रायटेरिया आहे. त्याद्वारे तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला YouTube कडून एक मेल येतो. म्हणून 2, 3, 4 दिवसाला नक्की YouTube वरती चे काही मेल असतात. नक्की तुम्ही जर युट्यूबर असाल तर तुमचे 2 दिवसाला 4 दिवसाला वेळ काढून तुम्ही तुमचे मेल चेक करत जा. कारण काय असतं, प्रत्येक वेळेला YouTubeचे रूल रेग्युलेशन चेंज होत राहतात. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करतायत त्यामध्ये कुठं काही कॉपीराईट असेल, काही स्ट्राईक आला असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्या रिलेटेड पण तुम्हाला YouTube मेल करत असतं. म्हणून नक्की चेक करत जा. आणि त्याचबरोबर जेव्हा तुमचा क्रायटेरिया पूर्ण होतो, म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, तेव्हा तुम्हाला YouTube कडून मेल येतो. तिथेच तुम्हाला डायरेक्ट एक खाली लिंक दिलेली असते, तिथून तुम्ही डायरेक्ट ऍडिसेन्स तुमचं ओपन होतं. आणि ऍडिसेन्स मध्ये पिन अप्लायचं जेव्हा आपण लिंकद्वारे ऍडिसेन्स मध्ये एंट्री करतो, तिथं आपल्याला काही एक्स्ट्राची माहिती भरायची नसते. फक्त थोडं स्क्रोल केलं ना, खाली आपल्याला तिथं दिलेलं असतं की तिथं पिन टाकायचं आपल्याला, म्हणून तिथे इंटर पिन म्हणून लिहिलेलं असतं, जो की आपल्या ह्या ऍडिसेन्स मध्ये हे जो आपला पिन आला आहे तो तिथं आपल्याला फक्त टाकायचा आणि सेव्ह करायचं, झालं आपला पिन. मग लगेच आपलं तत्काळ काही जास्ती करायची गरज नाहीये, लगेच आपलं ऍड्रेस व्हेरिफिकेशन होऊन जातं. तर YouTube पिन आपल्याला का देतं, तर आपण जो ऍड्रेस फिल केलेला असतो आपण तिथे राहतो का नाही, ऍड्रेस व्हेरिफिकेशन म्हटलं जातं त्याला. त्या व्हेरिफिकेशनसाठी YouTube हे आपल्याला पिन पाठवतं आणि हा आपल्या त्या ऍड्रेस पर्यंत पोहोचतो, आपण जो ऍड्रेस इथं फिल केलेला आहे. आणि तिथं पोहोचल्यानंतर आपण तो पिन अप्लाय करायचा असतो. तर मग ते आपलं ऍड्रेस व्हेरिफिकेशन केलं जातं. आणि एक गोष्ट, ऍड्रेस व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला बँक डिटेल भरायच्या असतात, ज्या की आपल्या पेमेंटसाठी, ज्या पण मंथ मध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज झालंय आणि तुम्हाला डॉलर यायला सुरुवात झाली, मग त्या महिन्यातल्या जर 10 तारखेच्या आत तुमचे $10 झाले असतील आणि त्या ऍडिसेन्स मध्ये तिथं अपडेट झाला असेल तरच तुम्हाला तिथं तो पर्याय येतो की तुम्ही तिथं डिटेल भरू शकता. जर तुमचं 10 तारखेपर्यंत, ज्या पण महिन्यात तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, त्या महिन्याच्या 10 तारखेच्या आज जर तुमचे $10 झालेले नसतील आणि तुम्हाला तिथे तुमच्या बँक डिटेल भरण्याचं ऑप्शन आलं नसेल आणखीनही, तरी घाबरून जाऊ नका. नेक्स्ट मंथ पर्यंत तुमचे जेवढे पण डॉलर होतील, पण मिनिमम $10चं टार्गेट तिथं पण आहे की त्याचा पण क्रायटेरिया आहे की $10चा. मग तुमचे $10 झाले, जे की आपल्या YouTube स्टुडिओ मध्ये आपल्याला दाखवलं जातं की डेलीचे आपले डॉलर किती जमा होत आहेत. आणि ते जमा झालेले डॉलर मग या महिन्यात झाले नसतील 10 तारखेच्या, तर नेक्स्ट मंथ मध्ये तुमचे ते $10 झाल्यानंतर तिथं अपडेट होतील आणि ऍडिसेन्स मध्ये. आणि ऍडिसेन्स मध्ये $10, मिनिमम $10 कमीत कमी, ते अपडेट झाल्यानंतर मग तुम्हाला बँक डिटेल भरण्याचा ऑप्शन्स येतो. काय होतं, बऱ्याचदा आपले डॉलर लवकर होत नाही $10 सुरुवातीला, नाही झाल्यानंतर 2 महिने कुणाला कितीही लागू शकतात. पण समजा कुणाचं 10 तारखेच्या नंतर डॉलर सुरुवात झाली आणि परत 10 तारीख म्हणजे 1 महिना, कुणाचे $100 ही झाले, पण त्या 10 तारखेलाच ते अपडेट होत असतं. आणि तुमचं अपडेट न झाल्यामुळे तिथं ऑप्शन्स नसतं. मग तोपर्यंत किती टेन्शन मध्ये असतात, कारण खूप मेहनत लागते ही करायला. मग तोपर्यंत वाटतं का मला ऑप्शन्स आलं नाही, मी काय करू, आपण भरपूर टेन्शन घेऊन भरपूर कुठाने करत बसतो. तसं काहीही घाबरायची वेळ नाही. त्या वेळेला ते ऑप्शन, त्याचा क्रायटेरिया ते अपडेट झालं ना की तुम्हाला तिथे ऑप्शन्स येत जातात आणि तिथं तुम्ही ती माहिती अपडेट करू शकता. त्यामुळं जास्तीचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि
खूप खूप जे पण कुठं पण प्रॉब्लेम येतात ना, तसं तर पाहायला गेलं तर युट्यूबवरती सारी माहिती उपलब्ध आहे. आणि हे मला आता पिन आलेला आहे, माझे डॉलर पण जमा झालेले आहेत चांगलेच. फक्त तिथं अपडेट व्हायचे राहिले, जे की 10 तारखेला, आज 9 तारीख आहे, उद्या 10 तारीख आहे. उद्या अपडेट होतील, मग उद्या किंवा परवा मी तिथं माझ्या ज्या डिटेल आहेत बँक डिटेल त्या भरेल. हे अशा प्रकारचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे युट्यूब रिलेटेड काही माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त